ज्ञानधारा एकदंता देव अनंता सिद्धिविनायक हे गणनायक लंबकर्णा धूम्रवर्णा स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अखिल विश्वाला मांगल्याचं तोरण बांधणारे श्री गणराय, लखलखणाऱ्या समशेरीतून उधळणाऱ्या तेजफुलांनी महाराष्ट्र लक्ष्मीची पूजा बांधणारे छत्रपती श्री शिवराय आणि या मंगलमय गणेशोत्सवाचे जनक स्वर्गीय महात्मा फुले आणि भाऊसाहेब रंगारी यांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करून आलेल्या सर्व गणेश भक्तांचे नवयुग मित्रमंडळ गोल्डन चौक चाकण अर्थात नवयुगचा महाराजा आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यावर्षी 53व्या वर्षात दिमागदार पदार्पण करीत आहे. या गौरवशाली परंपरेला अनुसरून सादर करीत असलेला सामाजिक विषयावर भाष्य करणारा ज्वलंत देखावा, कारण तू घरीच असते. नमस्कार मंडळींनो. आता तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडला असेल की मी कोण, मी ते कशाला आले. तर मी आहे या देखाव्याची सूत्रधार. मी आहे एक मुलगी, एक ताई, बायको आणि एक आई, किंवा नुसतं हवं तर बाई म्हणा. बाई तसा हा शब्द किती साधा सोपा वाटतो ना बोलायला, ऐकायला, आणि तो आहे सोपा. तर अशाच एका सोप्या वाटणारा बाईचा साधासा पण रोज घडणारा तिच्या जीवनातला एक दिवस, जिच्या जीवनात जी क्षणार्धात मुलगी असते तर दुसऱ्या क्षणी ताई होऊन जाते. लग्नानंतर कोणाची बायको असतानाही स्वतःचं आई पण मात्र सहजरित्याने जपत असते. अशी असते ती बाई. म्हणून म्हणतात ना, जन्म बाईचा खूप घाईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बाहुली होती खेळ खेळाया, बाहुली होती खेळ खेळाया. झाली मोठी मोहरे काया, झाली मोठी मोहरे काया. घमघमे सारा गंध जाईचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. काय मी सांगू काय हे झाले, का तुला सखये नाहणे आले. माय ही सांगे अर्थ मायेचा, माय ही सांगे अर्थ मायेचा. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. एक आईचा आईचा एक ताईचा. पाहिलं ना मंडळींनो, एका मुलीच्या जीवनातला प्रवास किती पटकन होऊन जातो. ते लहान असताना हातात बाहुली घेऊन त्या बाहुलीचं लग्न लावणारी ती छोटीशी मुलगी स्वतःचं लग्न होऊन कधी सासरी जाते हे तिला सुद्धा कळत नाही. तर अशाच एका मुलीची कथा घेऊन चालू करूया देखाव्याला. पाहूया काही वर्षानंतर. अरे बापरे, 7 वाजले. आज खूपच उशीर झालाय.
बेडरूम मधनं उठवलं तो हॉल मध्ये जाऊन झोपले. दूध ह्यांच्या गडबडीत गॅसवरचं दूध उतू गेलं असतं. अहो उठा ना लवकर, उशीर होतोय ना. ए थांब ना. थांब ना काय, उशीर होतोय, उठा लवकर. झोपू दे ना 5 मिनिट. 5 मिनिटं करता करता उशीर होतो. बंटी उठ लवकर, उशीर होतोय ना. अहो उठा लवकर. झोपून पण देत नाही. ते बघा परत झोपले ना. मला माहिती होतं तुम्ही परत झोपणार आहे. उठा लवकर. का 17 वेळा ओरडायला लावताय मला. हो उठलोय. पाणी उतरवलंय का? हो. आणि टॉवेल? बाथरूम मध्ये ठेवलाय. बर. किती पसारा केलाय हा. अपूर्वा, पूजेचं ताट आण बरं. हो आई आणते. अपूर्वा चहा झालाय का रे? हो आण लवकर. हो. अरे वा छान लेख आलाय आज. बघू. ए आण इकडे. तू नंतर वाच. असंही तू घरीच असते ना. नाश्ता झालाय का? आण लवकर. बंटी झालंय का रे तुझं. झालं असेल तर ये बाबांपाशी बस, नाश्ता देते तुला. हे काय आज पण पोहेच? रोज काय करणार नवीन. हे घे पटकन. अरे काय ते आवाज कमी कर बरं आधी टीव्हीचा. हा सर नीट थांब बोला रे ना. बाबा. बस नाही ना रे का? ते बघ किती हलतोय. बर बर सोडतो आम्ही. हो 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 सोडतो. हा. खाऊन घे पटकन चल. अगं ऐकलंस का? बंटीची बस येणार नाहीये. त्याला शाळेत सोडून ये. अहो पण ते असंही तू घरीच असते ना. आई मैं डोरेमोन हूँ, मेरे पास बहुत सारे गैजेट्स है. असतील घे खाऊन. उशीर होतोय ना. घे लवकर खाऊन घे. बरं ते जाऊ द्या, आवरा लवकर. 8-10 झाले, उशीर होतोय ना. 8-10? अरे बापरे, तुला आधी नाही का सांगतायत? आता हे पण मीच सांगायचं का. बरं ते जाऊ दे. डबाव झालाय का माझा? हो. आण लवकर. माझे सॉक्स बघितलेस का रे? खुर्चीच्या शेजारी ठेवलेत. आणि माझं घड्याळ? टीव्हीच्या शेजारी आहे. बर. बरं हे घ्या तुमचा डबा आणि पाकिट आणि रुमाल. आणि काल रात्री बाबांनी औषधे आणायला लावलेली, ती आणा येताना. आता तू जाणार आहे ना बंटीला सोडायला? मग येताना घेऊन ये ना. मला वेळ नाहीये, मी चाललोय. बरं आणते. बरं निघू का मी आता? आणि आज लाईट बिल नक्की भर. आज शेवटची तारीख आहे. भरते. हॅलो. हा बोल ग. जेवण झालं का? हो आत्ताच. काय करताय? मी का ऑफिसच्या बिल्डिंग वरून उडी मारणार होतो, इतक्यात तुझा फोन आला. बोल लवकर, काय म्हणतेस? काय आता हे काय मध्येच? आता हे काय म्हणजे तुला कळायला नको? ऑफिस मध्ये आहे ना मी, मग कामच करत असेल ना. बरं चिडू नका. जेवलायत ना तुम्ही व्यवस्थित? हो झालंय माझं. बरं झाले का बोलून तुझं? ठेवू का आता मी? अहो तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही ग, काही नाही झालं मला. सर्दी झालीये का? हा थोडीशी. तुमच्याकडे गोळी आहे का? नाही तर तिथे कुणाकडे असेल तर घ्या ना तेवढी. आता आता इथे कुणाकडे असणार आहे? नाहीये इथे कुणाकडे. नाहीये का? मग एक काम करता का, ऑफिस मधनं येताना तुम्ही डॉक्टरकडे जाऊन या ना. बर बघू, जमलं तर जाईल. नक्की ना? हो ग. त्यापेक्षा एक काम करता का, आज हाफ डे घ्या आणि घरी या. आराम करा, म्हणजे तुम्हाला बरं तरी वाटेल. बरं ठीक आहे, मी करतो तुला नंतर फोन. आणि सारखा फोन करू नकोस, कामात आहे ना मी. चल बाय. दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा, उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा. हळदीने रंगवूया तिजला, सोनेरी
हा आई बोल ग. आम्ही मजेत आहे. आणि तुम्ही सगळे कसे आहेत? बंटी अगं आत्ताच खाली गेलाय आई बाबांसोबत. संकेतने पुढे काय करायचं ठरवलंय ऍडमिशनचं? मी त्यांच्या कानावर घालते. अगं ते आले वाटतं. करते नंतर फोन. इतका उशीर? उघडतच होते ना. अहो ऐका ना, आईचा फोन आलता. काय म्हणतात सासूबाई? काय नाही, संकेतच्या ऍडमिशन विषयीच बोलत होती. काय करायचं ठरवलं त्यांनी पुढं? आम्ही बोललो त्याच्यासोबत. तुम्ही एकदा बोलून पहा. बरं ठीक आहे, बोल तुम्ही त्याच्यासोबत. आज इतका उशीर? बस चुकली वाटतं साहेबांची. झाला उशीर, रोजच होतो, यात काय नवीन? अहो ती मॅच काय लावलीये? मी सिरियल बघत होते ना. ती सिरियल लावा. ए मला मॅच बघायची, आणि तुझी ती फालतू सिरियल नंतर बघ. अहो पण ते असंही तू घरीच असते ना. बरं बघा. आता या भाजी इथं का ठेवलीस? तिथे राहिली का? अहो तुमच्यासाठीच ठेवलेली. बसल्या बसल्या घ्या की तेवढी निवडून. ए ती आमची कामं नाही आहेत. आणि तुला जर एवढा कंटाळा येत असेल ना, तर त्या भाजीवालीकडूनच आणत जा ना निवडून. निवडून कशाला? तिच्याकडनं भाजीच करून आणते ना. हो, चहा आण आता. आणि स्वयंपाक होईल ना लवकर? मला भूक पण लागली. आत्ताच भाजी टाकलीये, होईल थोड्या वेळात. दिवसभर काय करत होती मग तू? असंही तू घरीच असते ना. अहो करते. बरं हे घ्या चहा. बाबांची औषध आणलीस का? हो आणली. आणि लाईट बिलाचं काय झालं? नाही भरलं ना? माहीतच होतं मला. तुला सांगितलं होतं ना मी आज शेवटची तारीख आहे म्हणून. का नाही भरलंस मग? अहो कामाच्या गडबडीत राहूनच गेलं. ए माहिती आहे मला काय कामं असतात तुम्हा बायकांना. सकाळी उठायचं, स्वयंपाक करायचा, डबा भरायचा, दिवसभर त्या फालतू सिरियल बघत बसायचं, आणि संध्याकाळी जेवण झालं की झालं. काम होते म्हणे मला. अहो तसं नाही. सकाळी बंटीला शाळेत सोडवलं, बाबांची औषधे आणली, आणि येताना किराणा भरला. त्याच गडबडीत राहून गेलो. एवढं काही जगावेगळं करत नाही तुम्ही बायका. ते तुमचं कर्तव्य आहे, आणि तेच तुम्ही करताय. त्याचा एवढा गाजावाजा करायची गरज नाही, समजलं ना? इतकं सोपं वाटतं का हो तुम्हाला? काय अवघड आहे त्यात? सांग ना, काय अवघड आहे त्यात? हो का? मग एक काम करायचं का? उद्यापासून माझी सगळी कामं आपण अर्धी अर्धी करू. करसाल ना? मग तुला कशाला करून आणली असती मी? मीच केली नसती का सगळी कामं? आणि हो, अर्धी कशाला? सगळीच कामं करून दाखवतो ना तुला, तेही एकदम व्यवस्थित. कळलं ना? हो का? मी पण पाहते ना तुम्ही कशी करते आम्हा बायकांची कामं. दाखवतो तुला उद्याच सगळी कामं करून. काही एवढा मोठा तीर मारत नाही तुम्ही बायका. ठरलं तर मग. हो हो ठरलं. पाहिलं ना मंडळीनं, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत किती मशीन सारख्या राब राब राबून घरातले कामही, सर्वांचा सांभाळही किती उत्तम रीतीने करतात, न तक्रार करता. पण हेच आता आम्हा बायकाचे कामं हा एक दिवसाचा होम मिनिस्टर पाहू कसा करतोय ते. तो ती कामं नीट करतो का नुसताच करतो? चला तर मग पाहूयात.
हॅलो, निकम साहेब बोलताय ना? आता काय सकाळपासून करून घेतल्यात ना एवढी कामं माझ्याकडून. आता काय राहिले तुझं? अरे बापरे, सकाळपासून माझ्या नवऱ्याने खूपच कामं केली ना. ती तरी कुठे नीट केली म्हणा. काय काय म्हणली तू? अहो काय नाही. बरं ते जाऊ द्या. मी तुम्हाला फोन का केलाय विचारा बरं. आता काय राहिले तुझं? अहो विचारा तर. बरं सांग, का केलास? मी दररोज दुपारी तुम्हाला फोन करते ना, तसाच फोन परत तुम्ही मला करायचा. आणि हा, ह्याची पण आठवण मीच करून दिली हा, लक्षात ठेवा. हो ठीक आहे, करतो फोन, ठेव. बोला ना निकम साहेब, काय म्हणताय? काय नाही, जेवलीस का? हे काय आत्ताच झालं, आणि तुमचं तर झालंच असेल ना? नाही अजून, करायचंय आता. ए गप्पे, नको नाटकी करू सोबत. काही आजारी वगैरे नाही आहे तू. आणि हो, परवा मी खरंच आजारी होतो, समजलं ना? हे बरं आहे हा, म्हणजे आम्ही बायका काय आजारीच पडत नाही का? मशनी नाही हो आम्ही, तुमच्यासारखीच आम्ही पण माणसंच आहोत. हा असू दे. बरं झालंय का तुझं? आणि ठरल्याप्रमाणे मी केलाय हा फोन तुला. ठेव आता, चल. हॅलो, ऐकतच नाही हा माणूस. आता हिचं काय मध्येच? बोल ग. अहो कुठे तुम्ही? सोसायटीच्या बाहेर आहे, भाजी मार्केट पासून येतोय. बरं झालं. ऐका ना, येताना तेवढी भाजी घेऊन या, घरात भाजी नाहीये. ए मी नाही आणणार हा भाजी बिजी काय. ते तुझं तू घेऊन ये. काय? अहो विसरलात की काय? आपलं काल काय ठरलं होतं? माझी कामं नाही हा संपली अजून, आणि दिवस पण नाही संपला. बरं आणतो. काय आणू सांग? वांगी आणा तेवढी, नीट बघून आणा, नाही तर खराब आणशान. आणि हा, भाजीवाले माणसं बघून फसवतात, जरा नीट. ए तुम्ही बायका आम्हाला अक्कल नका शिकवा. त्या बायका ना एकदा चालू झाले की थांबतच नाहीत. मावशी, वांगी कशी दिली? 40 रुपये किलो. किती देऊ बोला? 2 किलो द्या बरं. अहो 2 किलो वांग्याचं काय लोणचं घालायचंय का? अर्धा किलो आणा, 2 टाइम पुरेल. बरं आणतो. मावशी अर्धा किलोच द्या, 2 किलो नको. आणि त्या भाजीवालीला 15 रुपयांनी द्यायला लावा वांगी. 30 किलो बरोबर आहे. तू दरवेळेस मला अक्कल नको शिकवा, तेवढं कळतं मला. ठेव आता. त्या भाजीवालीकडे द्या फोन, मी बोलते तिच्यासोबत. तू जरा वेडी आहेस का रे? अहो द्या तर. मावशी हे घ्या बरं, बोला जरा. हॅलो, काय हो मावशी, 15नी द्या वांगी. मी दरवेळेस तुमच्याकडनंच घेते ना, ओळखलं नाही का? मी तुमच्या समोरच्या सोसायटीत राहते, मंदिराच्या तिथेच बसता ना तुम्ही. तुम्ही वय ताई, आधी सांगायचं ना तुमचे मालक आहेत म्हणून. बरं चांगली निवडून देते वांगी, फ्रेश माल आहे एकदम. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हे घ्या दादा, तुमची बायको लय हुशार आहे. काय मग निकम साहेब, भाजीपाला वाटतं? हो. का हो कुलकर्णी, तुम्ही आणता का निकमांसारखा भाजीपाला? छे हो मोरे, ती काय आपल्यासारख्यांची काम आहे तू? करणारे करतील की निकमांसारखे. जर आपल्यासारख्या पुरुषांनी मंडईत गेल्या स्त्रियांनी करायचं काय? बरोबर ना? खरं आहे तुमचं. चला या गोष्टीच्या हाताने बाजा. चला. इतका उशीर का? एवढा वेळ लागतो का दार उघडायला? तुझं रोजचंच आहे बरं का. ती भाजी उचल. माझी सगळी कामं तुम्ही करणार होते ना, आता ती भाजी पण तुम्हीच उचला की. ए बाद झाली तुझी नाटकी. उचल ती भाजी आधी. हे साले मोरे आणि कुलकर्णी समजतात काय माहिती स्वतःला? बायकांची कामं करतोय काय? करणारी करतात म्हणे. काम ना धंदा साले मला बोलतात. आता पाणी आण ना. हो आणते.
काय पसारा लावलाय या सगळा? उचल आधी हे सगळं. लाईट बिल देव त्रिशूळधारी